हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 91 बघत होतो आपण। गाथा म्हणते अर्थ सांगायचा। जीवा पोगल काया धम्मा धम्माय लोगदो नन्ना तत्तो अनन्नमन्नं आयासम अंतवदिरित्तम। काय सांगितलं? जीव, पुद्गल, धर्म आणि काल हे सगळे लोगदो अनन्नो लोकापासून अनन्य आहेत। म्हणजे काय? एक प्रदेश रूप आहेत असं म्हणा। हा पुढं पुढं सांगितलं तत्तो आयासम अन्नम अनन्नम। आकाश द्रव्य कसा आहे त्यापासून म्हणजे त्या लोकापासून किंवा त्या 6 द्रव्यापासून 5 द्रव्यापासून अन्य पण आहे अनन्य पण आहे। म्हणजे लोकाकाशाच्या अपेक्षेने ते आकाश अनन्य आहे आणि जे बहिरंगामध्ये अनंत पसरलेलं आहे ते कसं आहे? अन्य रूप आहे। तसं माझा आत्मा माझ्या प्रदेशाशी अनन्य आहे, माझ्या स्वभावाशी अनन्य आहे आणि विभावापासून अन्य रूपच आहे। म्हणून त्या विभावापासून भेद विज्ञान करायचं आहे। मग विभाव येतात तर कुठं आले? त्यांचे प्रदेश सुद्धा भिन्न आहेत। कुठं सांगितलं? 181 गाथा आम्हा सांगतात ना, बरोबर। उओगे उओगो म्हणा कीर्ती काकी। तुमचा आवाज म्यूट आहे। उओगे उओगो कोहा दिसुनथी को विओगो कोहे कोहोचे वही उओगे नथी खलु कोहो। काय सांगितलं? उपयोगामध्ये उपयोग आहे, उपयोगामध्ये क्रोध नाही। क्रोधामध्ये क्रोध आहे, क्रोधामध्ये उपयोग नाही। काय केलं होतं? कुठला अभाव सांगितला होता? सूक्ष्म दृष्टीने किंवा दृष्टीचा विषय जेव्हा पाहतो त्यावेळेस तिथं अत्यंत अभाव सांगितला। कारण क्रोध हा स्वभाव भिन्न आहे क्रोधाचा आणि माझा स्वभाव भिन्न आहे। म्हणून त्यापेक्षेने माझा आत्मा या क्रोधादी विभावांपासून अन्य रूपच आहे आणि जाणणे स्वभाव आहे त्या स्वभावापासून मी अनन्य रूप आहे किंवा शुद्ध ज्ञानाशी मी अनन्य रूप आहे आणि अशुद्ध ज्ञानापासून अन्य रूप आहे। काय म्हटले? अनन्य आहे, अशुद्ध ज्ञानापासून मी अन्य रूप आहे म्हणजे अशुद्धता माझ्यामध्ये नाही। जेव्हा मला माझा स्वभाव कळणार, माझे गुण कळणार तेव्हा त्याच्याशी अभेद ज्ञान होणार सहजतेने। आपण बाहेरच्या परद्रव्याशी अभेदता करायला जातोय पण आहे ॲक्च्युली कुठं? प्रत्येकाचा स्वभाव स्वतःमध्ये अभेद आहे, अभिन्न आहे, अनन्य आहे, परापासून तो भिन्नच आहे। काल एक न्यूज आली होती की ते कुठली तरी एक स्त्री कुंभमेळ्यात गेली होती आणि तिचा पती हरवला होता म्हणे। कधी? 1998ला। आणि तर ते कुंभमेळ्यात आता परवा दिवशी 2025ला भेटला म्हणे। काय झालं? मग त्यांनी फोटो दाखवला होता। आता ते दोघे एकमेक झालेत असं म्हणून। म्हणजे अनन्य झाले का? एवढे दिवस अन्य रूप होते आणि आता अनन्य झाले। ते बघून कोणाला आनंद? म्हणजे दिसतंय तसं की आनंद झाला, त्यांच्यामध्ये आनंद आपला असं दिसतंय पण ते स्वभावाने पण आणि प्रदेशाच्या अपेक्षेने पण अन्य रूपच आहेत। तसं त्यांना दोघांना भेद करायला बघतोय आपण पण आपल्यापासून सगळे भिन्न रूप आहेत कुठं पाहतोय? हे शरीर सुद्धा भिन्न रूप आहे हे कुठं पाहतोय?
शरीराची जागा, शरीराचे प्रदेश माझ्यापासून सर्वथा भिन्न आहेत आणि माझे प्रदेश अन्य द्रव्यापासून भिन्न आहेत. म्हणून तिथं जाऊ दे, शरीर आणि जीव पण दोन द्रव्य झाले. जीवाचाच आपण बघितला आता क्षणवर्ती पर्याय आहे. जर ती विभावरूप पर्याय असेल तर, किंवा स्वभावरूप पर्याय सुद्धा, ती सुद्धा माझ्यामध्ये नाही. म्हणून कथनचित ती पण अन्यरूप आहे, क्षणिक आहे ती. स्वभाव शाश्वत आहे, नित्य आहे. त्यामुळं सगळ्या परद्रव्यापासून, परभावापासून आणि माझ्या स्वतःच्या क्षणिक पर्यायापासून सुद्धा मी अन्यरूपच आहे. म्हणून क्रोध माझ्यापासून भिन्न आहे. ह्याचं भावभासन कसं करायचं? क्रोध येतं त्यावेळेस आपण त्याशी अनन्य होऊन जातो ना. आणि मग कसं भेद समजणार? ते भिन्न आहे, मी भिन्न आहे. म्हणून त्याला सांगितलं ज्ञेय बघा, तर भिन्नता समजणार. ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला संस्कारवश होणार आहे क्रोध, तर आता काय म्हणायचं? ती पण वेळ पुढे गेली आता. बरोबर, हा ना. पण त्याशी एकमेक होतो ना आणि वाटते की मीच क्रोधी झालो. बरोबर बरोबर. जेव्हा स्वभावाला विषय करणार तर त्याची भिन्नता सहज जाणीवेत येते. तसंच सांगताय. नुसतं शब्दातून म्हणून उपयोग नाही, भिन्नता ज्ञानात यायला पाहिजे. सर्व द्रव्य स्वभावानेच माझ्यापासून सर्वथा भिन्न आहेत. तसं इथं सांगतायत की आकाशद्रव्य सर्व द्रव्यांपासून कथनचित भिन्न आहे, कथनचित अभिन्न आहे. जसं ती पत्नी त्या पतीपासून किती वर्ष? 27 वर्ष भिन्न होती का अभिन्न होती हो? आणि आता भिन्न आहे का अभिन्न आहे? म्हणजे त्याचं वेश समजत नव्हतं, एवढं त्यांनी सगळं जटा वाढवलेल्या आणि ते सगळं भस्म फासलेलं अंगाला. त्यातनं शोधलं त्या पत्नीने, म्हणजे दिसलं तिला की आपला पती आहे. म्हणजे कुठून कोणाचं कसं मेळ बसायचा असतो. आणि मग आता असं अनन्य जाणवत आहेत एकमेकांना. ते मग सांगितलं की असा 27 वर्ष सुद्धा ते ॲक्च्युली अन्यरूपच होते, पण परिणामातून जोडलेलेच होते. त्यामुळं परभावाला कसं आपण लगेच आपल्यामध्ये प्रवेश देतो, तसं आकाशद्रव्य कोणाला आपल्यामध्ये जागा देत नाही. त्याला म्हणते ते तुम्हाला राहायचं आहे ना राहा, पण तुमचं स्वतंत्र, माझं स्वतंत्र, माझा तुमचा काही संबंध नाही. समजा घरामध्ये भाड्याने जागा दिली कोणाला तर, आणि मग आता कालांतराने काय म्हणायचं, त्यांच्याशी घरोबा झालेला असतो, मग ते घरातलेच जणू काय. मग त्यामुळं काय म्हणता हो तुम्ही, तुमचंच घर आहे का, असं काय आपलं घर आहे म्हणायचं का? मग ते म्हणते जावा माझंच आहे, तुम्ही बाहेर जावा माझंच घर आहे म्हणणार. आपलेपणा झाला त्यात. म्हणून सांगितलं असं आकाशद्रव्य कोणालाही जरी जागा देते तरी सुद्धा ते आपल्यामध्ये प्रवेश करू देत नाही. म्हणून म्हटलं काय, राहावा सहवासामध्ये पण आपल्यामध्ये आणू नका. ज्ञानामध्ये कुठलंही द्रव्य नाही किंवा यायला नको. तर इथं वर्णिजींनी थोडासा खुलासा घेतलाय, ते वाचते. लोक का जहाँ स्थान है वहाँ लोकाकाश है. लोक यानी जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, काल, ये सभी द्रव्य लोक से भिन्न नहीं है. इनका पिंड समूह ही तो लोक है. जहाँ लोक है वहाँ का स्थान लोकाकाश है. लोकाकाश से वहाँ आकाश द्रव्य अन्य भी है, अनन्य भी है. ऐसे आकाश द्रव्य अनंत है. आकाश लोक से भी बाहर है, म्हणजे लोकाच्या बाहेर सुद्धा आकाश आहे हे सांगतायत. लोक नाम है समस्त द्रव्यों के समूह का और आकाश नाम है अवगाहना देने वाले एक पदार्थ का. असं भेद केलाय. काय कळलं? लोक म्हणजे काय तर संपूर्ण द्रव्यांचा समूह आहे. आणि थोडंसं म्हणलंय वेगळं, पण काय असं भिन्नता नाही आहे.
आकाश म्हणजे अवगाहना देण्याचं कार्य ज्याचं आहे किंवा अवगाहना देणारा एक पदार्थ, त्याला म्हणलं आकाश। तो यह आकाश इस लोक से भिन्न भी हो गया और अभिन्न भी हो गया। चूंकि आकाश एक अखंड द्रव्य है, अतएव वह लोकाकाश में भी है और अलोकाकाश में भी है। म्हणून काल सांगितलं होतं ना, शेवटी काय, सगळे द्रव्य जरी आकाशात राहत आहेत किंवा आकाश सगळ्यांना जागा देते तरी सुद्धा ते एकमेक रूप होत नाहीत। कुठला दोष? कुठला दोष नाही आहे हो। जरी ते सगळे एका प्रदेशात दिसत आहेत तरी सुद्धा एक प्रदेश रूप नाही आहेत, प्रत्येकाचे प्रदेश भिन्न भिन्न आहेत। त्यामुळं काय सांगितलं तिथं त्यांनी, संकर व्यतिकर दोष येत नाही। मग दोन्ही दोष घटवा कसे, काल शेवटी घेतलं होतं, समजलं असं तर सांगा। संकर दोष म्हणजे संकर म्हणजे संकरित बियाणं म्हणता ना तुम्ही, काय करत असता त्याच्यामध्ये, काय करता? कलमी नाही, वेगळं झालं, कलम वेगळं। संकरित बियाणेला दोन वेगवेगळ्या बियांचं मिक्स करून वेगळं धान्य, हायब्रिड म्हणा त्याला, मग ते पेरणार, मग त्यातून वेगळं पीक काढतात। जसं तुमचं पियर आहे ते काय आहे, सफरचंद आहे का पेरू आहे? नाही, त्या दोघांचे गुणधर्म मिसळून एक बियाणं तयार करणार आणि मग त्यातून ते उत्पन्न करणार। जसं की पियर आहे ना, नासपती, पेरू आहे का सफरचंद आहे, ते दोन्हींचं मिक्स अवस्था आहे। म्हणून त्याला म्हणायचं कुठलं झालं ते, संकरित झालं। म्हणजे दोन्हींचं मिक्स करून तिसरी अवस्था उत्पन्न झाली आहे ना, ती मिक्स असलेली दशा, परस्परामध्ये मिक्स होणं, ह्याला म्हणायचं संकर दोष। मग तसं कुठलेही द्रव्य आकाशामध्ये मिक्स होऊन एकमेक होत नाहीत, वेगळीच राहतात। रहित आहे, बरोबर। संकर म्हणजे मिसळून एक होणं आणि व्यतिकर म्हणजे काय, आपला स्वभाव सोडून दुसऱ्या रूप होणं, दुसऱ्यामध्ये मिसळून आणि दुसऱ्याला आपल्या रूप करणं, ह्याला म्हणायचं व्यतिकर। म्हणजे झालं ना, आता काय करतोय आपण, या शरीराशी मिक्स होऊन या शरीरालाच स्वतःचं रूप मानतोय, म्हणजे असं। म्हणजे आता जे अचेतन आहे त्याला चेतन केलंय आणि चेतन आहे त्याला अचेतन करतोय। चेतनेची भावभासनाच नाहीये, त्यामुळं मी अचेतन होतोय आणि हे जे काय द्रव्य बहिरंगामध्ये पुद्गल दिसत आहेत त्याला सगळ्याला चेतन बनवलंय। म्हणून असा व्यतिकर दोष येत नाही। म्हणजे आकाश द्रव्य धर्माधर्म रूप होत नाही, धर्माधर्म आकाश रूप होत नाही। एकाचं कार्य दुसरं करत नाही, दुसऱ्याचं ते पहिलं करत नाही। मग जर असं करेल तर व्यतिकर दोष येतो असं सांगितलं, पण असा तर दोष कुठंही येत नाही। म्हणून सगळी द्रव्य शहाणी आहेत आणि जीव तेवढा कोण दुसऱ्याचं पण नाही, माझा जीव तेवढा वेडा आहे म्हणा। म्हणजे म्हणूनच ते म्हणतात ना, एकदा काय, सर्वज्ञ जे करत नाही ते करायला जातो आपण, म्हणजे त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढं आहे म्हणते। संसारी जीवाची शक्ती बडा, दीड शाण आहे का? होय, बरोबर। मला सांगा, सर्वज्ञांकडे जे नाही आहे ते तुमच्याकडे आहे, काय सांगा, काय हो? सर्वज्ञांकडे जे नाही ते तुमच्याकडे आहे, क्षयक्षम दशा असं लावलं त्यांनी, किंवा विभाव अवस्था म्हणा। म्हणजे स्वभाव रूपानेच परिणमन ते करू शकतात, विभाव रूप करू शकत नाही। क्षयक्षमी दशाच आहे, बरोबर आहे। सगळ्याच की ज्ञान आहे, दर्शन आहे, जे काय सगळे क्षयक्षमी भावाचे भेद घेतो ते सगळं क्षयक्षम दशा भगवंतांमध्ये नाही। ते तेवढं आपल्यामध्ये जास्त आहे, म्हणून आपण अजून इथंच आहे। जेव्हा क्षयक्षम सुटणार, संपणार ना, तेव्हाच तुम्ही पण भगवान बनणार। क्षयक्षमी ज्ञानाचे हे भेद आहेत, केवळ ज्ञान म्हणजे क्षय ज्ञान आहे। तर काल काय सांगितलं होतं आम्ही, हे संकर दोष समजण्यासाठी एक स्टोरी बघितली होती, सांगताय काय? तर असं
1989मध्ये एक स्टोरी आली होती, त्याचं नाव होतं आत्मविश्वास. मग त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं असं की आपण काय सांगतोय, संकर म्हणजे मिसळून एक होणं आणि व्यतिकर म्हणजे दुसऱ्या रूप होणं. माझं रूप आहे ते बदलून दुसऱ्या रूप होणं आणि दुसरा माझ्या रूप होणं, याला व्यतिकर म्हणायचं. हां हां असं. तर तिथं त्यांनी काय सांगितलं होतं की एक स्त्री आहे घरामध्ये राहत असणारी आणि ती सगळ्यांच्या दबावाखाली वर्चस्वाखाली राहत असती, सगळं घरातलं काम करणार पण सगळे तिला घालून पाडून बोलणार. ती काय करत नाही, जसं आई काय करत नाही म्हणता तुम्ही, तसं तिची मुलं, सुना, नवरा सगळेजण तिला असं अंडर एस्टिमेट करणार, नाहीतर डॉमिनन्स करणार तिच्यावर आणि तिला सारखं जबरदस्ती काय ना काय बोलणार. आणि तर त्यात काय झालं की ती सारखं मग आजारी असायची, तिचं कॉन्फिडन्स लूज होत गेला होता. ॲक्च्युली ती होती खूप बोल्ड, पण असं ते सगळ्या वातावरणामुळं आपला स्वभाव विसरला तिने. आणि काय झालं, सगळ्यांनी जे सांगणार ते करायचं, सगळ्यांच्यामध्ये होकारात होकार घालायचं, आपलं काय असं मतच राहिलं नव्हतं तिचं. आणि मग त्याच्यानी काय म्हणायचं, असं एक बुजल्यासारखं झाला स्वभाव, दाबून दाबून राहिल्यासारखं. आणि मग तिचा नवरा येणार आणि सारखं तिला काय ना काय बोलणार, ओरडणार, शिवीगाळ करणार, सारखं तिला नावं ठेवणार, असे हां डॉमिनेट करत होता तसं. तर एकदा काय झालं आणि मग ती त्यामुळं मानसिकच खचत गेली ना. शक्ती बहिरंगातली शरीराची कमी जास्त असू देत, पण जर मनच खचलं तर शरीर काम करत नाही. त्यामुळं ती असं वीक राहायची, सारखं असं चेहरा सगळा तिचा पडलेला, काळवंडलेला असं असायचा. तिची मैत्रीण एक दिवस तिला किती 20 वर्षांनी भेटायला आली जवळपास. आणि मग ती मैत्रिणी विचारती की काय झालं तुला, असं का तुझा हाल, तू तर कसली बोल्ड चॅम्प होती एकदम, कॉलेजमध्ये शाळेमध्ये असताना हुशार होती, आणि तुझं असं का झालं. मग ती काय सांगत नाही ॲक्च्युली, पण घरातच आलेली असते त्यामुळं सगळं वातावरण बघून तिला समजतं. कोण तिला किंमत देत नाही आहे, तिला विचारत नाही आहे, तिचं काय मत कोण ऐकत नाही आहे. त्यांच्यावर एक काहीतरी आर्थिक संकट आलेलं असतं त्यावेळेस आणि घर विकायला काढलेलं असतात ते, आणि हिचा नकार असतो पण कोणी तिला मानच देत नाही, गपचूप कर असं चाललेलं असतं तिचं. आणि मग ती आपलं मतच सांगू शकत नसती कोणाला. आणि काय झालं, मग ती मैत्रीण म्हणते की तुझी ही दशा मला काय बघवे ना, मी तुला ह्याच्यातून बाहेर पडण्याचा उपाय सांगते, तू माझ्या घरी ये म्हणून सांगितलं. ती म्हणली मला घरातून बाहेर जायची सुद्धा परमिशन नाही आहे, किंवा मला भीती वाटते, मी कुठं जात नाही, अशी ती भयानी पण सगळ्यांच्या धाकाच्या भयानी जगत असते. आणि मग तिला जबरदस्ती केली तिने एकदा माझ्या घरी ये म्हणून. आणि मग ती गेली एक दिवस भेटायला. तर ती सांगितली मला तुला या रोगातनं, तुझ्या या सगळ्या त्रासातून बाहेर काढायचं आहे. मग ती म्हणते की तू माझा स्वभाव घे, मी तुझा स्वभाव घेते थोड्या दिवसासाठी. आणि काय केलं, तिने अशी एक घरामध्ये खोली ठेवली होती जिथे की सगळं असं वातावरण होतं की तिने लॅम्प ठेवले, काय म्हणायचं, मेणबत्त्या लावून ठेवल्या होत्या, आणि एका मोठ्या टेबलच्या एका टोकाला ती बसली, दुसऱ्या टोकाला ही बसली, आणि हिने काहीतरी मंत्रोच्चारण करून आपला स्वभाव तिच्यामध्ये ट्रान्सफर केला बरं का. आणि तिने पण ॲक्सेप्ट केला तो. म्हणते की खरोखर असलं जगण्यामध्ये काय अर्थ नाही आहे, थोड्या दिवसासाठी का असे ना काहीतरी चेंज व्हायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये, असं तिचा विचार होता. आणि मग ही जसं जसं म्हणत गेली तसं ती स्वीकारत गेली. आणि एक थोड्या वेळासाठीची प्रोसिजर त्यांची पूर्ण झाली की तिचा आता एकदम काय म्हणायचं, असं बुजून राहिलेला मऊ असलेला स्वभाव एकदम ताड झाली ती अशी बरं का. जेव्हा हिने आपला स्वभाव ट्रान्सफर केला, कारण ही आता सध्या स्ट्रॉंग होती एकदम. आणि थोड्या वेळाने काय झालं, बरोबर तिचं खोकला बिकला, तिचं सगळं रोगपणा, असं एकदम अशक्तपणा, असं शरीर हिचं दिसायला लागलं, कोण मैत्रिणीचं. आणि मग ती म्हणती की किती महिन्याचं का वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट झालं त्यांच्याकडं, आणि मग ते वर्षांनी तिचा स्वभाव हिने परत करायचा. आणि ती गेली घरी. घरी गेल्यावर आज तिचं बिहेवियर, आज तिचं काय म्हणायचं तोरा वेगळाच होता. ती गेली घरात आणि आपलं आपलं काम करते. सुनेला सांगितलं हे स्वयंपाक करायचं आहे, हे करायचं नाही आहे असं वगैरे. तर सुनांची रोजची सवय, तिचं थोडी ऐकत होतं कोण, सुना तिला सांगून जायच्या. पण आज ती बसली टेबलवर आणि तिने सांगितलं ही भाजी तुम्हाला करायची आहे आणि हे असं सगळं स्वयंपाक पाहिजे. सुना पण स्तब्ध, म्हणल्या असं कसं काय, आज कोणी विरोध करायला गेलं नाही, शांततेने चाललं होतं सगळं. तेवढ्यात नवरा आला. नवऱ्याने काय केलं,
आपलं सामान ठेवलं, बॅग टाकली आणि बायकोवर ओरडला रोजच्या समान, कुठं गेलीस, कुठं मेलीस, असं काहीतरी म्हटलं पाणी दे. तर ती काम करत असती, भाजी निवडायचं वगैरे काहीतरी. ती म्हणती सगळं हातातलं पायातलं ठेवा काढून, तुमचं तुम्ही पाणी घ्या. असं म्हटल्यावर आता बायको नवरा ऑलरेडी बाहेरून त्रस्त आलेला असतो आणि असं काय तर बायको बोलल्यावर काय व्हायचं. मग तिने तरी पण त्याची मनधरणी काय म्हणायचं थोडंसं केलं आल्यावर. आणि पण तिच्या चेहऱ्यावर आज असं भय नव्हतं. ती काय झाली होती, जरासं आतून स्ट्रॉंग झाली होती. एक आत्मविश्वास आला होता तिच्यामध्ये की आपलं पण काहीतरी आहे पर्सनॅलिटी, आपण काय झिरो नाही आहे घरामध्ये, किंवा आपलं काहीतरी मत आहे असं. त्यासाठी तिने आपलं मग त्यांच्यावर संकट आलं होतं ना की घर विकायचं होतं, काय करायचं, म्हणजे कुठलं तरी कर्ज घालवायला घर विकायचं होतं म्हटल्यावर ते तिच्यावर जबरदस्ती करत असतात. काय तिचे दागिने दे का काय असं कशासाठी नाही लक्षात माझ्या नीट. मग त्यावेळेस ती माघार घेत असती जेव्हा वीक होती तेव्हा. पण आता स्ट्रॉंग आहे तर तिने स्वतःहून त्यांच्याकडून ते कागदपत्र मागवले, ते मला घराचे पेपर्स द्या, आणि समोर ठेवती, ती सगळं वाचती, सगळं त्याचा अभ्यास करते आणि स्वतः त्याच्यावर साईन करून देती. म्हणती हे आजच्या आज काम व्हायला पाहिजे. काय झालं, असे सगळे एकदम स्तब्ध, काय झालंय असं म्हणून. मग असं सगळं झालं, घरामधली परिस्थिती सगळी बदलली. सगळ्यांनाच आश्चर्य की असे कसे काय झालेत. सगळे तसंच पूर्वीसारखं ओरडण्याचा तिच्यावर प्रयत्न करतायत, दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, पण ती आता अशी एकदम स्थिर, खंबीर, दृढ झालेली. त्यामुळं कोणाचं काय ऐकून घेत नाही, किंवा जो विरोध चुकीचा आहे त्याला विरोध करणार तेवढ्याच ठाम शब्दात. त्यामुळं तिच्या आता सगळे शब्दामध्ये. आणि झालं 1 महिना का काय वर्ष त्यांचं पूर्ण झालं, आणि ती विसरली होती की आपल्याला आजच्या दिवशी तिच्याकडे जायचं आहे आणि आपला स्वभाव परत करायचा आहे. आणि तिला आठवलं अचानक आणि ती गेली घरी भेटायला गेल्यावर काय झालं, ती खोकत एका गादीवर पडलेली होती ना. आणि मग बघितल्यावर तिला फार वाईट वाटलं की हिने किती हालाकीचं जीवन जगली एवढे दिवस माझ्यामुळं, कारण ते माझं जीवन होतं ना आणि मी तिचं जीवन जगली आहे एवढे दिवस. म्हटल्यावर ती म्हणती मला माफ कर, मी माझ्या आनंदी संसारात विसरून गेले, तुला आठवायचं मला लक्षात नाही आलं, तुला पण पाहिजे ना असं स्वस्थता, तुला पण सुखी आयुष्य पाहिजे, मी विसरून गेले. आणि मग ती गेली तिच्याजवळ आणि म्हणते की चल लवकर त्या रूममध्ये आपण स्वभावाचं व्यतिकर करू. म्हणजे काय, तुझा स्वभाव तुला घे, माझा स्वभाव मला दे. त्यावेळेस ती मैत्रीण काय म्हणाली हो, म्हणली असं काही होत नसतं, कधी स्वभाव एकाचा दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर होत नसतो. तुला फक्त जाग करण्यासाठी ते सगळं एक ड्रामा होता. मी थोडी सांगितल्यावर तू स्थिर झाली असतीस, किंवा पूर्वीचं काय आठवून दिलं तरी सुद्धा तू थोडी खंबीर झाली असतीस, कारण बाजूच्यांचं सगळ्या वर्चस्व खूप जास्त होतं. म्हणून तुला जागा करण्यासाठी मी केलेला तो एक प्रयत्न होता. तुझं जे आत्ताचं रूप आहे ते तुझंच आहे, माझं नाही आहे. आणि मी तुला आत्ता अशी दिसते तर बस ते क्लायमॅटिक कंडिशन्समुळं माझ्यामध्ये जरासा रोग आला आहे, पण मी काय असं अशक्त वगैरे नाही आहे. आणि हे ऐकल्यावर मात्र ती खूप खुश झाली. का हो, तुम्हाला पण खुश झाली का? तुम्ही का खुश झाला? म्हणजे कशासाठी सांगितलं, व्यतिकरमध्ये लगेच गोष्टीमध्ये पण एकत्व. घ्यायचं सारखं घ्या, त्यातनं चांगली गोष्ट असलेली घ्यायला पाहिजे. म्हणजे आपलं रूप विसरून त्या रूप झालो. म्हणून तिथं व्यतिकर दोष काय येत नाही, कारण कुठलंही द्रव्य आपला स्वभाव सोडत नाही, पररूप होत नाही. म्हणून सगळी द्रव्ये एकाच प्रदेशावर आहेत जरी तरी सुद्धा आपल्या आपल्या प्रदेशामध्येच भिन्न भिन्न आहेत. अन्य रूप आहेत, एकमेक रूप होत नाही. जायचंय आकाशात. चला. जीव द्रव्य में जो जीव के अतिरिक्त शेष के सभी द्रव्यों से भिन्नता है. काय सांगायचं आहे, जीव आहे तो अन्य द्रव्यापासून भिन्न आहे आणि स्वतःच्या जीवाशी अभिन्न आहे. अन्य द्रव्ये सुद्धा स्वतःच्या स्वभावाशी अभिन्न आहेत आणि जीवापासून भिन्न आहे, हे सांगितलं होतं. थोडंसं याने चिंतन घेतलं इथं, वाचते चांगलं आहे. यह समस्त लोक बहुत बड़ा है,
इस लोक में यह एक अकेला जीव यत्र तत्र कहाँ कहाँ भ्रमण कर रहा है, इसका कोई ठौर भी नियत है क्या? कुठं कुठं जाऊन आलाय, कुठली जागा राहिली आहे बघायची हो? सगळं फिरून आलो. लोक झाला, मध्य लोक झाला, अधोलोक झाला, काय सिद्धशिला नाही झाली का? सगळं झालं फिरून, कुठली जागा शेष नाही राहिली. इस जीव का कोई वैभव नियत है क्या? जिस समागम और वैभव में हम आप पड़े हैं, यह हम आपसे बंध गया है क्या? म्हणून मी आज सकाळी समाधी मरण भाषा वाचत होते, त्याच्यामध्ये पण असं झालं ना सगळं. हे जे आत्ता वाचलं असंच भाव त्याच्यामध्ये. भव भव में तन धारनये में, भव भव शुभ संग पायो, भव भव में नृप रिद्धि लई में, मात पिता सुत थायो. कुठं नाही गेलो, सगळ्या पर्याय भोगल्यात. आता पुढं चारी गतीचं पण सांगितलं. भव भव में तन पुरुष तनोधर, नारी हूँ तन लीनो, भव भव में मैं भयो नपुंसक, आत्मगुण नहीं चीनो. एवढं सुंदर वाटतं ना, त्याचं वैराग्याचं प्रेरणा मिळते त्यातून. म्हणायचं सरळ म्हणत जावं असं कधी काय आपल्याला अस्थिरता असेल किंवा स्थिर करायला स्वतःला. समाधी मरण भाषा म्हणून 53 का 52 काय कडवे आहेत त्याच्यामध्ये. ते प्रत्येकामधून उलट भाव वेगळा वेगळा ग्रहण होतो. तर आपल्या ज्ञानाला स्थिर करायसाठी ते पण एक उपयोग आहे. मी काय केलो, सुर पदवी मिळाली तिथलं सुख भोगलो, नरकात गेलो तिथलं दुःख भोगलं, तिर्यंच झालो, साधर्मी जनांशी संग मिळाला, पण आत्मकल्याण केलं नाही. म्हणून हेच सांगतात तिथं पण कुठलं आकाश भोगायचं राहिलंय हो. सगळ्या आकाशात जाऊन आला पण कल्याण झालं नाही, आकाश कल्याण करणारं नाही. एक ममत्व परिणाम इस जीव को बेचैन किए जा रहा है. जसं तुम्ही इथं हे माझं घर म्हणता, ही माझी जागा म्हणता, नारकी काय म्हणणार? नारकीचं पण घर असतं माहिती आहे का तुम्हाला? म्हणायचं नारकीनी पण हे माझं बीळ आहे. तर त्याला तिथं माझं कायच वाटत नाही, इतकी काय म्हणायचं, त्या सगळ्या परापासून भिन्नता जाणवतीये. कधी हे सोडेन असे भाव तिथं, कधी मरेन इथनं, कधी जाईन असे त्याचे भाव असतात. आणि इथं आपल्याकडं नाही की इथं पण अनेकांचं असंच आहे. हे माझं नाही आहे म्हणतात, ते ज्ञानपूर्वक कुठं असते परत. बरोबर, नरकात नाही येऊन पंचेंद्रिय का होतो? भाव वेगळे असतात त्यांचे तिथं. परिणामांमध्ये दुसऱ्याला सतवण्याचे भाव नसतात, नाही व्हायला पाहिजे हे भाव असतात. म्हणून घेतलं होतं ना मागं मी, सांगा 2 काय हेतू दिले होते हो. नारकी नरकात का जन्मत नाही, संगीता काकी. 2 हेतू दिले होते मी सर्वात सिद्धीमधले. दीपाली भाभी त्यांनी नरकामध्ये एवढं दुःख भोगलंय की आता परत तो तेवढे दुःख त्याला भोगायचं नाही. नाही 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 2 हेतू दिलेत, एकदम बेस्ट हेतू मी सांगितलेत, अनेक वेळा सांगितलं. कोणाला माहित आहे? शुभम विकरिष्यामः असं त्याचे भाव असतात. माझ्याकडून शुभ विक्रियाच व्हाव्यात. भाव असतात पण होतात अशुभच विक्रिया. जसं त्याच्या शरीराचं भाला होतो, तलवार होते, दुसऱ्याला त्रस्त होण्यासारखे सगळे त्याची विक्रिया होतात, पण परिणाम असे असतात की शुभ विक्रिया व्हाव्यात. आणि दुसरं सांगितलं सुख हेतून उत्पादयामः. काय, मी दुसऱ्यासाठी सुखरूप हेतूंनाच उत्पन्न करावं. म्हणजे स्वतःच्या शरीराची विक्रिया शुभच व्हावी आणि दुसऱ्यांना जे काय मिळणार हेतू माझ्या निमित्तात, तर ते सुखरूप हेतूच उत्पन्न व्हावेत असे त्याचे भाव असतात. पण होतात विरुद्धच क्रिया. पण बाहेर पडतो ते क्रियेमुळं नाही, परिणामांमुळं बाहेर पडतो. म्हणून प्रत्येक नारकी मेल्यावर पंचेंद्रिय मनुष्य किंवा तिर्यंचच होतो. एकेंद्रिय आदी किंवा नरकातून नरकात जात नाही, निगोदात जात नाही, हे सगळं कंडिशन सांगितलेत ना. मग सांगतात की हे परिणामच त्यांना बाहेर काढायसाठी कारण ठरतात. मग भलेही 7व्या नरकातला नारकी असेल तरी सुद्धा तो मरून पंचेंद्रियच होतो. चला, तर म्हणजे सम्यक दृष्टी बरोबर
मिथ्या दृष्टीचे पण असे भाव असतात तुम्हाला मिथ्या दृष्टी पण प्रत्येक नारकीचे हे भाव असतात, कारण तिथलं दुःख स्वतःला भोगवायला होत नाहीये, त्यामुळं दुसऱ्याचं सुद्धा दुःख बघवत नाही. हा म्हणजे म्हणून तिथं तो भाव करतो काय, म्हणजे दिसतंय तुम्हाला की एकमेकांमध्ये ते लढतायत, मारतायत, एकमेकांचे तुकडे करतायत. हा हा दिसतंय असं, पण सांगितलं की तिथं भावना अशी असते अंतरंगात की शुभ विक्रिया माझ्याकडून व्हाव्यात. शुभम विकरिष्यामः आणि सुख हेतून उत्पादयामः, सुखरूप हेतूंना मी उत्पन्न करावं, माझ्या शरीराचं परिणमन शुभरूप व्हावं आणि दुसऱ्यांसाठी सुखरूप व्हावं, हेतू असा उत्पन्न व्हावा जे काय माझी विक्रिया होणार त्या, असं त्यांच्या परिणामामुळं ते पुन्हा नारकी होत नाहीत असं तिथं सर्वांसिद्धीमध्ये घेतलं होतं. ठीक आहे चला, म्हणून मी कुठलंही क्षेत्र भोगायचं बाकी नाही, सगळ्या क्षेत्रात जाऊन आलो तरी सुद्धा आता लोकांना कुठं कुठं जायचे भाव आहेत माहिती, कुठं हो दुबईला जायचंय, कच्छला गेले, अजून कुठं जायचंय म्हणजे स्वित्झर्लंडला जायचंय, काय ते थायलंड आणि काय काय आपल्याला बी माहित नाही. तर अशा ठिकाणी जायचं, किती सुख भोगायचं. म्हणजे ज्याला दृष्टी बदलली ना त्याला बाहेरच्या सृष्टीमधून आनंद येत नाही. ठीक आहे चला, आपलं ज्ञान आणि वैराग्य वाढवायला पाहिजे, त्याच्याशिवाय विरक्ती येत नाही. बाहर के समागम तो पुण्य पाप के उदयानुसार मिला करते हैं, उसमें तुम्हारे यत्न का कुछ प्राधान्य भी नहीं है, वहाँ तुम्हारा कुछ चल भी नहीं सकता. अपने आप में अपना अंतः ज्ञानमयी प्रयत्न करे तो सिद्धि होगी. जब कभी यह आत्मा केवल रह जाए, सबसे न्यारा रह जाए, फिर इसमें कोई बाधा है क्या, कोई क्लेश है क्या, कोई शंका भय है क्या. वह तो अपने आप के स्वरूप में केवल ज्ञानमग्न रहकर अपने को कृतकृत्य कर लेगा. जेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात राहणार ना त्यावेळेस तिथं तुम्ही कृतकृत्य होणार. जेव्हा आकाशाच्या क्षेत्रात जाणार तर नियमाने भांडणं होणार, म्हणून दुसऱ्याच्या क्षेत्रात जाऊ नका. यह प्रोग्राम सोचो यहाँ हमें तो केवल बनना है, असं एक निश्चय करा स्वतःशी. म्हणतायत की मला तर केवलपणा प्राप्त करायचा आहे. केवल बनने के लिए अभी से अपने स्वरूप को केवल मानने लगे तो केवल बन जाएंगे. काय नाव नाही सांगायला केवल बरं का, केवळ केवळ बनायचंय असं. म्हणजे कधी मला पूर्वी असं वाटत नव्हतं केवळ ज्ञान म्हणजे काय, असं काहीतरी नाव आहे एक असं वाटायचं ना. केवळ ज्ञान राहिलं असं कधी विचारच केला नव्हता. ते आम्हा जेव्हा ओनली ज्ञान म्हणायला लागले ना त्यावेळी समजलं केवळ ज्ञान म्हणजे काय असतं. काय असतं केवळ ज्ञान म्हणजे भगवंतांकडे केवळ ज्ञान असतं. तुमच्याकडे काय हो, तुमच्याकडे पण केवळ ज्ञानच आहे. हे कुठं बघतोय आपण केवळ ज्ञान म्हणून एक पर्याय, काहीतरी नाव, एक वेगळी जाती बघतोय त्याची, त्या ज्ञानाची. असं नाही आहे केवळ ज्ञान राहिलंय म्हणून ते. मग तसंच माझ्याकडे पण आहे, केवळ ज्ञान रूपच तर आहे जीव, दुसरं काय हो जीवामध्ये. आत्मतत्व अन्य समस्त द्रव्यों से भिन्न है. यद्यपि इस लोक में बड़ा अवगाह हो रहा है, जहाँ मैं हूँ वही पुद्गल है, वही धर्म अधर्म है, आकाश काल है. हम कहाँ जाए कि जहाँ, हे चांगलं चिंतन घेतलं त्यांनी. हम कहाँ जाए कि जहाँ केवल हम ही हम रहे, शेष द्रव्य न हो. एक जागा सांगा मला, अशी जागा कुठं आहे जिथं फक्त जीवच आहे, अन्य कुठलंही द्रव्य नाही. अशी कुठलीच जागा नाहीये. हे एक लोकाकाशामध्ये नाहीये. लोकाकाशामध्ये जीव आहे. अलोकाकाशात कसं, मग त्यांनी तेच म्हटलं अलोकाकाशामध्ये कुठलेच द्रव्य नाही आहेत. मग ते म्हणा जागा, तर अलोकाकाशात जीवच नाही आहे आपला, जाऊ शकत नाही, तर ते स्थान कसं असणार. लोकाकाशामध्ये कुठलंही स्थान नाही आणि अलोकाकाशामध्ये जीव जाऊ शकत नाही, त्यामुळे ते पण स्थान नाही. तर आहे कुठलं स्थान, आपल्या असंख्यात प्रदेश हेच एक स्थान आहे जिथं की अन्य द्रव्य नाहीत. म्हणून कुठं जायचंय हो तुम्हाला, मला एकांत पाहिजे. कुठं एकांत, त्यांनी सांगितलं त्यापेक्षाने कुठंच एकांत नाही आहे जीवाला. काय 6 द्रव्य सगळे तुमच्या बरोबरच आहेत. वाचते मी, छान घेतलं.
ऐसा कोई स्थान आपको विदित है क्या जहाँ हम ही हम रहे, शेष द्रव्य न हो? कहाँ जाएंगे आप? लोक से बाहर तो जा नहीं सकते, रहेंगे तो लोक में ही। सर्वत्र जीव पुद्गल धर्म अधर्म काल पड़े हुए हैं, आकाश तो व्यापक है ही। कौन सी जगह जाए कि आप अकेले रह सकेंगे? अरे बाहेर में अकेलापण नाही खोजना है, मला एकांत पाहिजे म्हणता ना तुम्ही, तर एकांत बाहेरच्या गोष्टींना दूर करून कधीच होत नाही, म्हणून बाहेरून एकांत नकोय। एकांत पाहिजे म्हणजे आपण बाहेर शोधायला जातो, एकांत कुठेतरी कोणी नाही तिथे, हां, एकांत बाहेरचा आहे, एकांत नाहीच आहे तो, तेच सांगतायत त्यांनी। अरे बाहर में अकेलापन नहीं खोजना है, कहीं रहा है यह जीव अपने आप के स्वरूप का कैवल्य देखकर यह अपने आप को अकेला समझे। सगळ्यांच्या मध्ये असला तरी सुद्धा तू एकटा आहेस, त्या एकत्वाला जाण, तर तोच एकांत आहे। मैं सबसे न्यारा केवल अपने स्वरूप मात्र हूँ, निर्लेप केवल ज्ञान मात्र अपने आप की प्रतीति हो, वहाँ शंका नहीं भय नहीं। म्हणून बाहेरून सगळ्यांना दूर करून असं जंगलात जाऊन त्या एकांतामध्ये मग मला आत्म्याची प्राप्ती होईल, कधीच होणार नाही। कारण तुम्ही अजून बाहेरच अडकलेला आहात, बाहेरच्या विषयांचाच विचार आहे। म्हणून सांगतात एकांत पाहिजे ना, निर्णय करा, बास सगळे कोणी असू देत माझ्यामध्ये, ते माझ्यामध्ये नाही आहेत, माझ्या जवळ असले तरी सुद्धा। संयोग है सर्वत्र पर साथी नहीं संसार में, दुसरं कोणी माझा साथी नाही आहे, मी तर माझ्याच अनंत गुणांच्या बरोबर राहणारा, त्या स्वभावामध्ये राहणारा आहे। मग तिथं राहिला तर एकापेक्षेने एकांत आहे म्हणा, एकापेक्षेने सर्व जग आहे, तेच आपलं जग आहे, सर्वस्व आहे। त्यामुळे दृष्टी बदला, बाहेर काय आहे हा विचार आपल्याला स्वतःकडे येऊ देत नाही। म्हणून स्वतःचं स्वरूप समजलं तर त्या एकांतामध्ये आनंद आहे, सुख आहे, म्हणून स्वभावाला जाणार। हामी सर्व परद्रव्यापासून भिन्न, सर्व विभाव भावांपासून भिन्न, सर्व क्षणिक पर्यायांपासून भिन्न ज्ञाता जीवच आहे। पहा, माझ्यापासून सर्व द्रव्य अन्य रूप आहेत, हा मी आत्मा परद्रव्यापासून अन्य रूपच आहे। या तीन लोकांमध्ये कोणतीही जागा या आत्म्याची नाहीच। या आत्म्यामध्ये आकाशाची कोणतीही जागा नाहीच। मी तर माझ्याच प्रदेशामध्ये स्थित आहे, आकाशाचा माझा काहीही संबंध नाहीच जाणा। मी स्वरूपच आहे, पररूप नाहीच। अभेद स्वरूपोऽहम्, अखंड स्वरूपोऽहम्, शुद्धोऽहम्। विसर्जन। नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसां।